या व्हॅलीच्या शेवटी जेव्हा पोहोचलो असा नजारा पाहिला की डोळ्यावर विश्वास बसेना। नमस्कार, मी प्रकाश। रात्री दुर्गनाथ सोबत प्रवास करून आम्ही पोहोचलो सह्याद्रीतील एका रत्नजडित दुर्गाच्या बेसला, म्हणजेच रतनगडाच्या पायथ्याशी। ह्याच गावातून आपल्याला रतनगड, संदन व्हॅली आणि AMK रेंज ट्रेक करता येतो। आता वेळ झालेली मोस्ट वेटेड संदन व्हॅली ट्रेकची, पण त्यापूर्वी ह्या सह्याद्रीतील हे काही हसमुख चेहरे बघा। ह्यांना बाय बाय करत आम्ही निघालो संदन व्हॅलीच्या दिशेने। रतनगडाकडे बघत आम्ही ह्या जागेवर येऊन पोहोचलो जिथे वाटलं आता ट्रेक जबरदस्त होणार आहे। तर मंडळी, आम्ही आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात खोल आणि मोठ्या दरीत उतरलो होतो। यातल्या खड्ड्यांमधल्या मरणाच्या गार पाण्यातून वाट काढत आणि आमच्यापेक्षाही मोठ्या दगडांवरून उड्या मारत संदन व्हॅलीचा ट्रेक चालू झाला होता। 10 ते 15 मिनिटं चालून निम्मी व्हॅली क्रॉस केली आणि कळालं की ह्या व्हॅलीला व्हॅली ऑफ शॅडो का म्हणतात। आता इथून पुढे जायला पाण्यातून एक मस्त बोट होती, पण त्यातून गरज नसताना ह्या दगडांमधील गार पाण्याला अनुभवायला मी आणि माझे काही मित्र पाण्यात उतरलो। छातीपर्यंत असलेल्या ह्या पाण्यातून महाराजांची घोषणा देत पार केली। आता त्या दगडांच्या पलीकडे आमचा ट्रेकचा शेवट होता, पण इथून दिसणारा सह्याद्री त्याचे सामर्थ्य सांगत होता, त्याच्या कातळकड्यांची आभूषणे देत होता। पण दुसऱ्याच क्षणाला आमचा कणा अभिमानाने उंचावला, कारण आठवलं की त्याच सह्याद्रीवर अधिराज्य गाजवणारा माझा राजा शिवबा होता।